गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बालाजी होलसेल साडी डेपो घेऊन आलाय हजारो साड्यांचं कलेक्शन। सहावार, नऊवार, शालू, पैठणी, डिझायनर साडी, सिल्क साडी, कॅटलॉग साडी, बनारसी साडी, शूटिंग शर्टिंग, लेगीज, टॉप, कुर्तीज इत्यादी उपलब्ध। तसेच प्रिंटेड व कॉटन 1000 रुपयात 5 साड्या, 1000 रुपयात 3 साड्या, फॅन्सी, काठपदर व प्रिंट, 1200 रुपयांमध्ये 2 पैठणी व कॉटन साड्या। तुमच्या आवडीच्या साड्या आता तुमच्या शहरात। ठिकाण अनुजय कॉम्प्लेक्स, डांगे शाळेसमोर, राहता। मोबाईल क्रमांक 836942 1460। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीरामपूर येथील 1990 पासून चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या साईराज आईस्क्रीमची नवीन शाखा आता साईनगरी शिर्डीत सुरू झाली आहे। या नवीन शाखेचे लस्सी जंक्शन भव्य उद्घाटन युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील तसेच शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक नितीन भाऊ कोते यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विखे पाटील परिवाराच्या वतीनं या नवीन व्यवसायाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। श्रीरामपूर गेल्या 3 दशकांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं साईराज आईस्क्रीम आता शिर्डीकरांच्या आणि साई भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झालाय। या लस्सी जंक्शनमध्ये खवय्यांसाठी लस्सीचे विविध लोकप्रिय फ्लेवर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत। यामध्ये गुलकंद लस्सी, पिस्ता लस्सी, मलाई लस्सी आणि चॉकलेट लस्सी तसेच चविष्ट गोड ताक आणि मसाला खारे ताक। या उद्घाटन सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली होती। यामध्ये श्रीरामपूरचे प्रभाकर त्रिभुवन, साईराज आईस्क्रीमचे मालक प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, उपनगराध्यक्ष अभय शेळके, नगरसेवक नितीन भाऊ कोते, शिवाजी गोंदकर, राजूभाऊ गोंदकर, सचिन तांबे, अभिषेक नागरे यासोबतच गणेश प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, खंडीजोड परिवारातील सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी लस्सी जंक्शनच्या दर्जेदार सेवेचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या। साईराज लस्सी जंक्शन या नवीन आईस्क्रीम पार्लर म्हणून आपण त्याला, याचं उद्घाटन आज आपलं मराठी हिंदूंचं नवीन वर्ष गुढीपाडवा या दिवशी या ठिकाणी सुरू झालेलं आहे। ही सुरुवात ज्यांनी केली त्याचे मालक, त्यांची कल्पना जी आहे हे पंकज खंडीजोड यांनी या लस्सीचं सुरुवात, या लस्सी जंक्शनची सुरुवात आज पवित्र अशा दिवशी सुरू केलेली आहे। आणि 7 ते 8 प्रकार आहे त्यांच्या मामांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे। श्रीरामपूर सारख्या शहरामध्ये साईराज नावाने ही लस्सी, त्यांचे गुलकंद आईस्क्रीम हे सगळं फेमस आहे। आणि म्हणून पंकज खंडीजोड यांनी शिर्डी शहरामध्ये हा नव्याने व्यवसाय सुरू केला। आता 4 ते 5 प्रकारचे लस्सी आज या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे। शिर्डीकरांना पसंत पडेल अशी त्याची टेस्ट आहे। साई भक्त या ठिकाणी येतात देशभरातून आणि निश्चित त्या उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये त्याचा आस्वाद हे सर्व लोक घेतील आणि त्यांनी घेतला पाहिजे अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो। पंकज हा तरुण आहे, त्याने हा व्यवसाय सुरू केला, त्याची भरभराट झाली पाहिजे। याच्या अनेक शाखा आपल्या शिर्डी परिसरामध्ये, जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा सुरू व्हावी इतकी चांगली क्वालिटी त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे। मी आपल्या शिर्डीकरांच्या वतीने, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नितीनदादा कोते पाटील नगरसेवक ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि मी शिर्डीकरांच्या वतीने त्यांच्या व्यवसायाला भरभराटी मिळावी अशी बाबांच्या प्रार्थना करतो आणि त्यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देतो। आज माझे मित्र पंकज भाऊ खंडीजोड यांनी जी साईराज लस्सी या नवीन दुकानचं उद्घाटन केलं, त्यांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो, त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्व नागरिकांना आणि साई भक्तांना त्यांनी चांगली सेवा देवो। त्यांची लस्सीची खरंच एक नंबर क्वालिटी आहे। त्यांच्या मामांनी जी श्रीरामपूरला चालू केलेली शाखा आहे तिचं आज नवीन शिर्डीत पदार्पण झालं आहे। तसंच पंकज भाऊच्या शाखा वाढत जावो असे साईचरणी प्रार्थना करू व शुभेच्छा तो थांबतो। आज गुढीपाडव्यानिमित्त आज मी माझ्या एका छोट्याशा शॉपची सुरुवात मी आज केली आहे। तसेच आमचं 1990 पासून श्रीरामपूर येथे साईराज आईस्क्रीम या नावाने आधीच एक शाखा कार्यरत आहे। तीच शाखा मी पुढे आपल्या शिर्डीत घेऊन आलो आणि आज त्या शाखेचं उद्घाटन मी डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या हस्ते झालं। आणि आज या ठिकाणी आम्ही म्हणजे लस्सीचे भरपूर सारे असे फ्लेवर आम्ही ठेवलेले आहेत। ताकाचे सुद्धा आम्ही भरपूर सारे फ्लेवर ठेवलेले आहे। लस्सीमध्ये आम्ही गुलकंद लस्सी, पिस्ता लस्सी, मलाई लस्सी, चॉकलेट लस्सी,
या प्रकारचे फ्लेवर आम्ही ठेवलेले आहे. तसंच गोड गोड ताक, मसाला ताक, खारं ताक यासारखे वेगवेगळे ताकाचे सुद्धा प्रकार आम्ही ठेवलेले आहेत.